खर्दे ते महामार्ग बायपास रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासणार. प्रहार संघटनेचा इशारा. शिरपूर तालुक्यातील खर्दे ते महामार्गावरील टोल नाक्यापर्यंतचा बायपास रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासून तीव्र निषेध करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी दिला आहे. तालुक्यातील खर्दे ते महामार्ग टोलनाक्यापर्यंतचा बायपास रस्ता ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे 3 वर्षापूर्वी बनवण्यात आला होता. हा रस्ता शेतकरी, ग्रामस्थ आणि वाहन चालकांसाठी अतिशय महत्त्वाचा असून त्याद्वारे महामार्गावर सहज पोहोचता येते. मात्र सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मोठमोठे खड्डे, उखळलेली डांबरीकरण आणि खराब झालेली रचना यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांकडून वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहणाऱ्या या उदासीनतेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी करत संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे. आमचा इशारा दुर्लक्षित केला तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असेही बोरसे यांनी यावेळी सांगितले. खर्दे बुद्रुक बायपासहून जो टोल नाक्यावर रस्ता निघतो 1.5 ते 2 किलोमीटरचा, तो बायपास रस्ता आहे. त्या रस्त्याने अनेक लोक ये जा करतात. ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. शॉर्टकट रस्ता असल्यामुळे गरताळ, तासपुरी या ठिकाणी शाळेत लहान पोरं शिकायला जातात. रस्ताची एवढी भयानक अवस्था झाली आहे. तो रस्ता 3 वर्षापूर्वी ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेला होता, परंतु या 3 वर्षामध्ये ठेकेदारांनी कुठलीही डागदुरुस्ती केली नाही. आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. अद्याप आमच्या पत्राला कुठलंही त्यांनी उत्तर दिलं नाही. त्यामुळे येणाऱ्या 15 ऑगस्टच्या आत संबंधित अधिकाऱ्याने तो रस्ता जर दुरुस्त केला नाही तर PMJSYच्या अंतर्गत येणाऱ्या त्या रस्त्यावर जो कोणी अधिकारी असेल त्याला आम्ही काळं फासल्याशिवाय राहणार नाही.